तुम्हाला एका अशा भन्नाट ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथून जाताना मुली आपल्या बॉयफ्रेंडला 5 मिनिटं बाजूला ठेवून ती गोष्ट खायला जातील. Emotional damage. अशा प्रकारचा इंदोरी स्टाईलने बनलेला हा चाट आहे ना तुम्हाला फक्त आणि फक्त नारायणपेठेतच मिळेल. ही फक्त पाणीपुरी नाहीये, खाने के बाद तो कुछ मीठा होना ही चाहिए. मला वाटतं हे दिल्ली साईडला जास्त मिळतं आणि यांच्या दुकानावर लिहिलेलंच आहे टेस्ट ऑफ नॉर्थ. एकदम आलू टिक्की तर अशी झाली. राम राम मंडई खादडगिड्याच्या. मॅडम काय तुमचा पहिलाच व्हिडिओ, जरा थोडा आरामात घ्या. सॉरी. राम राम मंडई खादडगिड्याच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला एका अशा भन्नाट ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथून जाताना मुली आपल्या बॉयफ्रेंडला 5 मिनिटं बाजूला ठेवून ती गोष्ट खायला जातील. ती म्हणजे चाट. Emotional damage. एकीकडे पाणीपुरी, एकीकडे दहीपुरी, एसपीडीपी, कचोरी. आपण काय चॅट करत बसलोय, आपण चाट खायला जाऊ. चला तर मंडई आपण आलो आहोत नारायणपेठेतील 56 चाट या ठिकाणी आणि इथे मिळतात इंदोरी स्टाईलने बनवलेले वेगवेगळे पदार्थ. चला जाऊया आपण. काय मागू, इतके सारे आयटम आहेत ना इथे. मला आता कन्फ्यूज झालंय, डोक्याचा शॉर्ट झाला की काय मागू. इथे एवढे सारे आयटम आहेत ना की आता मी कन्फ्यूज झाले की मला काय खाऊ आणि काय नको असं झालंय. त्यापेक्षा तुम्ही मला सजेस्ट करा की मी काय खाऊ शकते इथे. आपली स्पेशलिटी दही आलू टिक्की आहे. जर तुम्हाला स्पायसीमध्ये असेल तर छोले भटुरे पण आहेत, दही भल्ला पापडी चाट पण आहे, आगरे का भल्ला आहे, दही खस्ता चाट पण आहे आणि राज कचोरी पण आहे. आणि स्वीटमध्ये मावा बाटी आणि गरम गरम केसर जिलेबी पण आहे आपल्याकडे. अच्छा, मग आपण सुरुवात दही टिक्की आलूनी करू, चालेल? ही आली आहे आपली दही आलू टिक्की. दिसतानाच एवढी भारी दिसते ना. बस ह्याच्यात आहे ना कांदा टाकलाय त्यांनी, शेव टाकली, डाळिंब आहे आणि दही आहे आणि आलू टिक्की दिसते मला आतमध्ये. एवढी छान वाटतंय ना. आपण आहे ना टेस्ट करून बघूया. अप्रतिम. एका घासातच मला एवढं छान वाटतंय ना. एकदम आलू टिक्की तर अशी झाली आणि त्यात गोड, तिखट, आंबट असं सगळे पदार्थ, अशी सगळी चव लागते ना, ते अजून छान वाटतंय. मंडई हा जो चाटचा प्रकार आहे ना मी आधी कुठेच खाल्लेला नाही. मी पहिल्यांदा खातेय आणि ह्याची प्राइस आहे ना 95 रुपये. हा थोडी जास्त वाटत असेल पण मी तर म्हणेल ही वर्थ इट आहे. कारण की अशा प्रकारचा इंदोरी स्टाईलने बनलेला हा चाट आहे ना तुम्हाला फक्त आणि फक्त नारायणपेठेतच मिळेल. आणि त्यांनी आपल्याला एक दुसरा पदार्थ पण सांगितलेला, दही भल्ला पापडी चाट. तो पण आपण मागून बघूया. बाकी हे तर एकदम मस्तच आहे. आपला दही भल्ला पापडी चाट आलेला आहे.
आता दही बल्ला तर मी खाल्लेला आहे, पण हे दही बल्ला पापडी चाट काहीतरी वेगळं आहे. मला वाटतं हे दिल्ली साईडला जास्त मिळतं आणि यांच्या दुकानावर लिहिलेलंच आहे, जसं की द टेस्ट ऑफ नॉर्थ. याप्रमाणे आपल्याला नॉर्थ कडचे आहे ना भरपूर पदार्थ इथं खायला मिळणार आहे. तर आपण एक खाऊन बघूया काय आहे. तर इथं मला आहे ना पापडी वगैरे दिसत आहे आणि बुंदी, डाळिंब टाकलेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यांची स्पेशल चटणी टाकलेली आहे. खाऊन बघते मी कसं लागतंय. हाय 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 हाय, दहीचा असं नदी असं वाटतंय मला, एवढं दही भरून टाकलंय इथे. खूपच छान. म्हणजे मला ह्याच्यात मटकी पण दिसते आतमध्ये. त्याची टेस्ट एवढी छान लागते ना. मंडळी, हे खाता खाता आहे ना मला एक जोक आठवला. तुम्हाला पानचट वाटला तरी समजून घ्या. तर जोक असा की शिवगामिनीने आवाज दिला बल्ला, तो बल्ला ताटलीत येऊन पडला आणि तो मी खाल्ला. आता 2 चाट तर खाल्लेले आहेत आपण. तर आपण इथे पाणीपुरी टेस्ट करूया. मला वाटतं इथे ना थोडी वेगळ्या प्रकारे पाणीपुरी बनते, ती पण आपण खाऊन बघूया. वाव, आपली पाणीपुरी आलेली आहे. पण ही फक्त पाणीपुरी नाहीये, तर ही सुजी पाणीपुरी. सुजी पाणीपुरी का तर ह्यांच्या पुऱ्या आहेत ना या रव्यापासून बनलेल्या आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता ह्यांनी पाणी वेगळं आणि पुरी वेगळं दिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की तुम्ही पुरीत पाणी टाकून खावा, नाही तर पाण्यात पुरी टाकून खावा, तुमची इच्छा. खायला थोडा स्ट्रगल आहे, पण याची मज्जा पण खूप वेगळी आहे. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे हो. या पाण्याची चव आहे ना आंबट गोड आहे, वेगळीच काहीतरी चव आहे, पण खूप छान आहे. मंडळी, आपण आतापर्यंत 2 प्रकारचे चाट खाल्लेत आणि आता ही पाणीपुरी. पण मला ही पाणीपुरी खूप आवडली, त्यामुळे मी परत एकदा नक्की येणार आहे. आणि आता आपण राज कचोरी पण मागितली आहे आणि शेवटी खाणे के बाद तो कुछ मीठा होना ही चाहिए, म्हणून आपण स्वीट पण खाणार आहोत. मंडळी, आपली राज कचोरी आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पण भल्ला आहे. भल्ला म्हणजे हा उडीद डाळीचा वडा आहे, तो त्यांनी ह्याच्यात टाकलेला आहे आणि ह्याच्यात तसंच दही आणि चटणी टाकली आहे. दिसताना तर खूपच छान दिसत आहे आणि ही कचोरी थोडी वेगळी आहे, वेगळ्या स्टाईलने बनवलेली आहे. तर आपण खाऊन बघूया ही कशी येते. छान लागते, आंबट गोड चव लागते, खूपच छान. ते वडा, उडीदाचा वडा आणि हे जरा ट्राय करते. काहीतरी वेगळीच चव आहे. आपण जे कचोरी खातो ना त्यापेक्षा खरंच काहीतरी वेगळं आहे हे. तर आता हे तर खाल्लंय आपण, माझं पोट तर भरत आलंय पण मन काय भरत नाहीये. पण आपण यातलं स्वीट पण ट्राय करूया. मंडई, आपली स्वीट डिश आलेली आहे.
तर आपल्याला स्वीट डिश मध्ये जिलेबी आणि मावा बाटी आहे. जिलेबी तर आपण खातोच, पण या जिलेबीवर आहे ना छान काजू, बदाम आणि केशर टाकलेले. आणि ही आहे मावा बाटी, काहीतरी नवीनच आहे आणि हे पुण्यात फक्त इथेच मिळतं. तर आपण पहिलं मावा बाटी खाऊन बघू. मावा बाटीवर पण आहे ना काजू, बदाम टाकलेले आहेत आणि हे दिसायला तर आहे ना गुलाबजामुन सारखे दिसतात, पण आपण खाऊन बघू काय आहे. आणि मी फोडलंय आणि हे फोडल्यावर पण आहे ना आतमध्ये ना छान काजू बदामचं ड्रायफ्रूटचं स्टफिंग आहे. छान लागतंय, मला स्टफिंग लागतंय आतमध्ये आणि तोंडात गेल्या गेल्या बिरगळलंय. मला असं वाटतं हे तुपात बनवलेले आहेत हे पदार्थ, साजूक तुपात, जे की मला साजूक तूप लागतंय तोंडात. खरंच खूप सुंदर आहे हे आणि मला तर जाम आवडले बाबा हे. तर आपण आता जिलेबी ट्राय करू. गरम गरम जिलेबी पण खूप छान लागते. तोंडात गेल्यावरच आहे ना मला असं रसरशीत फील येतो एकदम. आणि ही पण त्यांनी साजूक तुपात तळलेली जिलेबी. त्यांच्या इकडं नॉर्मली सगळे स्वीट साजूक तुपातले आहेत आणि ही खरंच खूप छान आणि क्वालिटीची गोष्ट आहे. तर मंडळी, आज दिवसभरात आपण खूप चटपटीत आणि गोड पदार्थ खाल्लेले आणि माझं तर पोट खूप जाम भरलेलं आहे, पण माझं मन काय भरत नाहीये. पण आता एवढं सगळं संपून मी आता बास करणार आहे. तर मंडळी, आज दिवसभरापासून आपण 5 पदार्थ खाल्लेत आणि ते म्हणजे आपण दही आलू टिक्की, दही बल्ला पापडी चाट, सुजी पाणीपुरी आणि तसेच राज कचोरी आणि त्यांचं स्वीटमध्ये स्पेशल मावा बाटी आणि जिलेबी खाल्ली आहे. तर तुम्हाला पण या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर पुण्यामध्ये नारायणपेठमध्ये आल्यानंतर पत्रा मारुती पासून ते लक्ष्मी रोड पर्यंत जाणाऱ्या रस्त्याला डाव्या बाजूला 56 चाट नावाचे हे दुकान आहे. तिथे जायचं आणि या पदार्थांचा मनसोक्त आनंद घ्यायचा. आणि तसेच मी घातलेला हा टी शर्ट तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर kidebaaz.com ला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खादाड किडेला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण आम्ही खादाड किडे खाण्यासाठी वेडे. तर पुढच्या भागात नक्की भेटूया. धन्यवाद.